रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची सर्वानुमते निवड, कार्यकर्त्यांचा जल्लोष। नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली। या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। नूतन जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत प्रचंड जल्लोष केला। ही बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। नूतन जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत प्रचंड जल्लोष केला। सर्व उपस्थितांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर, कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, महासचिव राजू शिरसाट, रामभाऊ माणिक या नेत्यांसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनिल कुवर यांनी नेहमीच सामाजिक व राजकीय क्षेत्रात तळागाळात जाऊन काम केल्याने अखेर पक्षाने त्याची दखल घेत त्यांना जिल्हाध्यक्षपदी निवड केली। पक्षवाढीसाठी आणि तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी कटिबद्ध ही नवीन कार्यकारिणी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार जाहीर करण्यात आली आहे। पक्षवाढीसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी अनिल कुवर यांनी काम करावे। पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली। अनिल कुवर यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आरपीआय पक्ष नेहमीच सामाजिक असो राजकीय असो वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच तटस्थ भूमिका घेतो, नेहमीच मदतीला धावून येतो। यासाठी जी प्रतीक्षा होती जिल्हा अध्यक्ष पदाची ती आज संपलेली आहे। सर्वानुमते जे आज मंजुरी मिळालेली आहे की आम्हाला कुठंतरी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम वाढवायचे, पक्ष वाढवायचे आहे। यासाठी आम्हाला जिल्हा अध्यक्षपद हे अशा व्यक्तीला हवं की जे पुढे पक्ष वाढवतील आणि ते कुठेतरी लोकांना सामाजिक क्षेत्रात कामात येतात। असेच पद आज मिळालेले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील अनिल ओंकार कुवर यांना। ते नेहमीच अग्रेसर असतात वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये, गरिबांचे असो ग्रामीण विभागात। पद भेटल्यानंतर तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आहे? निश्चितपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे उत्तर महाराष्ट्राचे आपले प्रभारी अध्यक्ष रमेशजी मकासरे साहेब, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय रामभाऊ माणिक साहेब आणि जे उत्तर महाराष्ट्र रिपाईचे जे नेते आहेत त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, पुनश्च आपल्या तालुक्याला जे त्यांनी पुनश्च जिल्हाध्यक्ष पद बहाल केलं, त्यांच्या विश्वासाला देऊ देणार नाही। भविष्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जी आतापर्यंतची बरीचशी पोकळी निर्माण झालेली आहे, तर या परिवर्तनवादी पुरोगामी संघटनेमध्ये जास्तीत जास्त दलित, आदिवासी, वंचित, कष्टकरी, बहुजन समाजाला कसं सामावून घेता येईल आणि त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी पक्षाची कायम भूमिका आठवले साहेबांची राहिलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम केलं जाईल हे निश्चितपणे। जे ग्रामीण असो किंवा शहरी असो या नागरिकांच्या तुम्ही सतत मदत करत आलेले आहेत, तर कुठेतरी त्यांची अपेक्षा वाढलेली आहे। आज जे गरजू गरीब लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांची कुठेतरी अपेक्षा वाढण्यात आलेली आहे। तर तुमच्याकडे ही जबाबदारी मोठी आलेली आहे असं बघताय का तुम्ही? निश्चितपणे म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या जो 30-35 वर्षाचा अनुभव आहे, जो ग्रामीण भागामध्ये जो अडलेला नडलेला जो सर्व वर्गातले काही लोक आहेत त्यांच्या कायम त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मी सतत करत आलो आहे। मग तो सामाजिक हक्क संघर्ष महामोर्चा असेल, आरक्षण आंदोलन असेल किंवा म्हणजे इतर कुठल्याही ज्या घटना घडल्या असेल आपल्या राज्यसुटीच्या असतील, तर त्याच्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन तिथं जाऊन आपण तिथं आपली भूमिका मांडणं म्हणजे दलित आदिवासी समाजाला न्याय देणं हे मी आतापर्यंत करत आलो आहे। आणि ग्रामीण भागामध्ये जे आपला जनसंपर्क आहे, जे कार्यकर्ते आहेत, त्या जनसंपर्काची मला ह्या जिल्हाध्यक्ष पदामुळे न्याय देता येणार आहे। आपण बघितलं की माननीय जिल्हाध्यक्ष अनिल कुवर यांनी जे सांगितलंय अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी केलेला आहे
आणि त्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर जिल्ह्याभरून तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा त्यांना शुभेच्छाचे वर्षा होत आहे. तर आपण आता येणाऱ्या पुढील दिवसात आपण बघू की यांच्याकडनं कुठली कुठली कामे होत आहेत किंवा केली जात आहेत, कुठल्या जबाबदारी ते पार पाडणार आहेत. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा.